मित्रांनो, एका नवीन व्लॉगमध्ये मी नोमॅड मयूर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। आता तुम्ही म्हणाल मी या शेतामध्ये काय करतोय, तर आज आमची ती 10वीची मित्रमंडळी आहेत, म्हणजे जे आसपास राहतात लोणंद आणि आसपासच्या एरियात, त्यांचा मिळून एक प्लॅन झाला की चला कॅम्पिंग करूया, एकत्र जेवण करूयात। तर मग त्याच्यासाठीच आम्ही इथे आहोत। हे सगळं चुलीचं नियोजन चाललेलं आहे, दगडी शोधत आहोत आम्ही। आणि तिकडे आमचे कुक आहेत, खास अलिबागवरून मागवले त्यांना। मच्छी फ्राय कुक आहेत, मच्छी फ्राय कुक आहेत। पैसे तासाला 1000 रुपये घेतात बघा ते। सच्चा एवढा मोठा दगड काढलाय। दगड असू दे मोठा, उचलायच नाही बघा। थांब, एकाला नाही उचलणार तो, नको लावू सात काय। थांब थांबा, इकडे ढकलत आणा। इथे बघा, आता या ठिकाणी आम्ही चूल बनवणार आहोत। ही तयारी चालू आहे, गावठी पद्धतीने चूल बनवतोय आपण, गावठी पद्धतीने। आमच्या कुकची मेहनत बघा, फक्त कुकला फक्त जेवणच बनवायला लागत नाही, तर चुलीची सोय पण करावी लागते। बघा किती किती मेहनतीने काम करत आहेत रोहिदास नेवसे। वाळलं गावातून बारीक काटक्यान, बारीक काटे असते। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या ह्या व्लॉगमध्ये कधीही न दिसलेले आमचे जवळचे मित्र रोहिदास नेवसे आज पहिल्यांदाच आपल्याबरोबर या व्लॉगमध्ये आहेत। आणि यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे मास्टरशेफ इंडिया, मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया हे सगळे स्पर्धा जिंकून आलेले आहेत। आणि आज आपल्याला मस्त चिकनची भाजी करून देणार आहेत। रोहिदास, काय म्हणता तुम्ही? मित्रांनो, खूप दिवसापासून चाललेलं होतं की चला प्लॅन करूयात आपण, रानामध्ये जेवणाचा प्लॅन करायचा, असं खूप दिवसापासून मित्रांचं चाललं होतं। आणि आज तो योग घडून आलेला आहे आणि सगळेजण येणार आहेत जेवायला। पण आता हे तयारी चालू आहे, शिजवायचं वगैरे माझ्या हातात आहे। अशा प्रकारे आम्हाला मास्टरशेफने आदेश दिलेला आहे की भगुलं घ्या इकडे। मग आम्ही भगुलं घेतोय, आता ह्याच्यात पाणी टाकायचं बघा। माझ्याकडे काम आहे हा टेंट लावणं। आता हा, सचिनला सांगतो कागद आणायला। आणि आमच्या वहिनींनी रोहिदासला चांगलं ट्रेन केलेलं आहे। नाही असलं नाही, आम्ही काय करतो। थँक्यू वहिनी साहेब। आता एकच गोळ आहे मित्रांनो, तुम्ही वरती बघू शकता, पूर्णपणे आभाळ भरून आलं या। पण येणार नाही पाऊस का काका? पाऊस नाही येणार ना काका? तेवढं पडेल थोडासा, हेच नाही मग झालं। एकलं म्हणा नको का, आनंदी जाऊ दे, उदासीन। तर मित्रांनो, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर ही बनवायची प्रक्रिया तुम्ही स्किप करू शकता, कारण नॉनव्हेजचा बेत आहे आज। आणि अशा प्रकारे आमचे मित्र रोहिदास प्रचंड मेहनत घेताना या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तीशी तुमची ओळख करून देतो। हे आहेत टपू शेट, आमच्या शिंदे साहेबांचा चिरंजीव। टपू, काहीतरी बोल यांना, सांग काहीतरी बोल, बोल काहीतरी यांना। नाही, तिथूनच बोल, तिथूनच बोल, बोल काय बोल। हाय म्हण, हाय 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 गायज, हाय गायज। हां, आता तुमची ओळख करून देतो टपूचे फादर, शीघ्र कवी सचिन शिंदे यांच्यासोबत। रोहिदास, मला एक प्रश्न विचारायचा आहे, हे तुम्ही स्वतः शिकला का वहिनींनी तुम्हाला शिकवलंय? हो,
स्वतः शिकलाय का वहिनींनी शिकवलंय? मी शिकवले वहिनीला. अय राडा, एवढं शिकवले ते. बघताय ना वहिनी, बघताय ना काय बोलतायत बघा. ते पण तिला पण माहिती कोणी शिकवले ते. आता ते किती पण लोकांचा स्वयंपाक करू शकतो. राडा तिलाही केले. फुक तोडणार. तर आमचे शीघ्र कवी असे काय येणार बघा, मी मला दाखवतो. हे आहेत आमचे सचिन शिंदे. प्रचंड उत्तम असं लिखाण करतात, पण आम्ही त्यांना कितीतरी वेळा सांगून झालंय की तुम्ही जरा स्वतःचं पब्लिश करा, कंटेंट जे आहे तुमचं कशावर तरी टाका. काय करणार रोहिदास? किती वेळा बोललो आपण? पैसा कमवू शकतो. पैशाचा जोड, पण किती विचार चांगले असतात त्यांच्याकडे. पैशासाठीच चालले आज सगळं लोकांचं. असं काय म्हणतात ते पण आहेत. तो बोललेला राग येत असेल तर सांग. नाही राग नाही. हो, कधी करताय पब्लिश? काय चाललंय? इथून पब्लिश करतोय का? एखादी कविता सुचते का? सांग आता, सांग की जरा आमच्या दर्शकांना सांग जरा. अशा आता सुटलेली किंवा आधीची एखादी आहे का नाही? अहो सांगा सचिन सर, सांगा प्लीज. अहो रिक्वेस्ट आहे, काय राव आता मूड आलाय. वहिनी, आत्ताच मी रोहितच्या हातचं खाऊन बघितलं. एक नंबर टेस्ट आहे. एक दोनच पाणी दिले त्या गुरांसाठी केली. 40 रुपये कणीस. अहो पुण्याला किती महाग देतात. मीठ चोळून तर काय, हळू पडशील रे बाबा. सगळे चालू असतो, पण काय करता पर्याय नव्हता. सांगितलं नाही मला.